नमस्कार मित्रांनो, आपण चाललो होतो दळवर जातो डायरेक्ट नाशिकला निघालो आहे आता. तर आता तुम्ही बघू शकता की मी गाडीवर चाललो आहे, एकटाच आहे, कोण नाही. तर आपण आता हा मस्त हायवेनं रॅपिड निघालो होतो मस्त. दुपारची वेळ होती, 12-12:30 वाजले होते. जालन्याच्या थोडंसं आता पुढं पोहोचलो होतो. थोडंसं पुढं पोहोचल्याच्या नंतर आपल्याला एक आपला मित्र भेटला. त्यानं नवीनच एक TVS अपाचे घेतली होती 160. तो भाऊ बोलला आपल्याला, वा समोर चालला आहे ना सफेद मफलर बांधून, तोच आपला भाऊ. तो रस्त्यानं भेटला, असंच पेट्रोल पंपावर भेटला तो आपल्याला. समोर जाता आता ज्याच्याशी बोलणं झालं, तो म्हणे चल भाऊ आपण पण चाललो छत्रपती संभाजीनगरला. म्हटलं चल भाऊ सोबत जाऊ, तू चालव पुढं पुढं, मी तुझ्या मागं मागं असं जाऊ म्हटलं रे, आपलं काही टेन्शन नाही. तर त्या भाऊची फक्त एकच चुकी होती, भाऊने हेल्मेट नव्हतं घातलं. भाऊला मी विचारलं तरी पण की भाऊ काय रे हेल्मेट नाही घातलं, इतकी भारी गाडी घेतली. तर त्यानं मला सांगितलं की भाई मी 8,000चं नवीन हेल्मेट घेतलं आहे, पण आज थोडं काही गडबडीत निघालो म्हणून मी घरी विसरलो. म्हटलं बरं भाऊ, पण आता नक्की पुढच्या वेळेस आहे ना हेल्मेट घालूनच आहे, कारण की गाड्या बिड्या जोरात चालू असतात, कधी काय होतं सांगता येत नाही. तरी भाऊ पण रॅपिड निघाला होता, मी पण त्या मागं स्लो होतो, जास्त काही फास्ट नव्हतो. आणि आमच्यासोबतच समोर तुम्ही बघू शकता की जसं की लालपरी चालू आहे. लालपरी जशी रॅपिड निघते बाई, आजूबाजून सगळे हवा तरी आम्ही ना छत्रपती संभाजीनगरच्या जवळजवळच गेलो होतो. जवळ म्हणजे तरी भरपूर लांब आहे. आता मग थोड्या वेळात तो भाऊ त्याच्या जागेवर पोहोचला, त्याला मुकुंदवाडीला जायचं होतं. मग मी इथं थोडंसं छत्रपती संभाजीनगरच्या पुढं आल्याच्यानंतर थोडासा रेस्ट घेतला, 5 मिनटं थांबलो आणि इकडं तिकडं वातावरण बघितलं. ते समोर 2 दादा ते शेतात पाणी देत होते, तर थोडेसे सावलीत बसावं. तिथं रेस्ट घेतल्याच्यानंतर डायरेक्ट निघालो. इथं समोर आलो वैजापूरला, गंगापूर चौकीला. ह्या भाऊचा मस्त इथं पाणीपुरीचा गाडा आहे. भाऊला म्हटलं एक रगडा बनव, मस्त रगडा खाल्ला. त्याच्यानंतर लगेच पाणीपुरी पण बोलवली, पाणीपुरी पण एक खाल्ली. रगडा आणि पाणीपुरी खाऊन मस्त टेस्ट पण भारी होती. आणि त्यानंतर निघालो भाऊ डायरेक्ट मी नाशिकला. थोडंसं फास्ट आलो, 90-80 स्पीडनं. थोडंसं लवकर पोचायचं होतं, सूर्य मावळायला चालला होता. जरा संध्याकाळचे कसे खड्डे बिड्डे जास्त आहे, त्याच्यामुळे थोडी तकलीफ होती. आजूबाजूला वातावरणही भारी होतं. आजूबाजूला काय म्हणतात ते ऊसाचे शेतं पण होते, मस्त वातावरण होतं. थोडी थोडी थंडी पण वाढायला लागली होती. गाडी थोडी फास्ट होती, पण ते एका हातानं मोबाईल पकडणं, व्हिडिओ काढणं आणि गाडी चालवणं पॉसिबल नव्हतं. गाडी थोडी स्लो करून घेतली. त्याच्यानंतर आपण जवळपास समजा नाशिकच्या जिल्ह्यात आतमध्ये इंटरच केलेलं होतं जवळपास. मग त्यामुळं थोडीशी गाडी पण स्लो केली आणि वातावरणही थोडं थंड झालं होतं, थंडी वाजायला लागली होती. आणि एका हातानं रेकॉर्ड करणं आणि एका हातानं बाईक चालवणं, ज्याच्याकडं GoPro वगैरे कॅमेरा वगैरे नाही ना, त्यालाच फक्त हे माहिती आहे की कसं होतं आणि काय होतं. थोडंसं अवघडच आहे मित्रांनो, थोडं सांभाळून. जे कोणी ब्लॉगिंग वगैरे करत असेल त्यांनी थोडं सांभाळून. आता आपण नाशिकमध्ये पोहोचलो होतो, जवळपास 23-24 किलोमीटर बाकी होतं नाशिक. थोड्याच वेळात आपण औरंगाबाद नाक्यावर लगेच पोहोचून जाऊ. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाठीवर पाहू शकता, नाशिक फक्त 24 किलोमीटर बाकी आहे आणि ओझर पण जवळच आहे. पण आपल्याला तर जायचं नाशिकला आहे, तर आपण नाशिकलाच निघलो आहे. आणि आता तुम्ही फक्त व्हिडिओ एन्जॉय करा आणि लाईक करा.